नमस्कार. हॅलो डॉक्टरमध्ये मी स्वराली मराठे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण मागच्या वेळेला डोळ्यांचे विकार ह्याच्यावर कार्यक्रम चालू केला होता आणि महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी यांनी हा प्रायोजित केलेला कार्यक्रम होता. आम्ही सांगितल्याप्रमाणे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी हा कार्यक्रम होणार होता. तसाच डोळ्यांच्या विकारावरचा कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर आलेलो आहोत. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचे डोळ्याचे विकार आणि त्याच्यावरचे उपचार. त्यासाठी आपल्याकडे आज 3 डॉक्टर्स आलेले आहेत. चला त्यांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर मेघा अघोर ह्या DNP फेलो पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी आणि स्ट्रॅबिस्मुसमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे. अरविंद आय हॉस्पिटल इथून त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि आकाश आय हॉस्पिटल इथे त्या सध्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल पेपर्स पब्लिश केलेले आहेत. आपल्याकडे आलेल्या दुसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर सुनैना मलिक. या MSDO आहेत आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नांदेड आणि MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद इथे त्या एक्स प्रोफेसर आणि HOD होत्या. त्याचप्रमाणे त्या महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या ऑनररी सेक्रेटरी होत्या 1998 ते 2000 या काळामध्ये. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या 2003-2004 मधल्या त्या फर्स्ट लेडी प्रेसिडेंट होत्या. त्याचप्रमाणे त्या औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतात आणि त्यासुद्धा पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. आपल्याकडे आलेल्या तिसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर शुभांगी भावे. डॉक्टर शुभांगी भावे या MSDNB आहेत. त्या नागपूरला प्रॅक्टिस करतात दृष्टी आय क्लिनिक आणि स्क्विंट सेंटरमध्ये. विदर्भ ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या सायंटिफिक कमिटीच्या त्या चेअरपर्सन आहेत. नागपूरमध्ये स्पेशल आय स्क्विंट क्लिनिक त्यांनी सर्वात प्रथम सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनीसुद्धा अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल पेपर्स पब्लिश केलेले आहेत. विदर्भ ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या प्रेसिडेंट त्या राहिलेल्या आहेत 2006 मध्ये. मला खात्री आहे की आपल्याकडे आलेल्या डॉक्टरांचा इतका सारा दांडगा अनुभव ऐकून आपल्याला डॉक्टरांना लहान मुलांच्या डोळ्याच्या विकाराविषयी आणि त्यांच्यावरच्या उपचारांविषयी नक्कीच प्रश्न विचारायचे असतील. त्यासाठी आपल्याला लागेल आमचा नंबर. तो असा आहे 2490-8050 2498-8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड आम्हाला फोन करण्यापूर्वी लावायचा आहे. आपण कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता आपल्याला देणार आहोत. म्हणजे आपल्याला जर डॉक्टरांना संपर्क साधायचा असेल तर तसंही आपल्याला करता येईल. चला तर मग आपल्या आजच्या हॅलो डॉक्टरच्या लहान मुलांचे डोळ्यावरचे विकार आणि उपचार ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न माझा आहे डॉक्टर मेघा यांना. डॉक्टर, आपण लहान मुलांच्या बऱ्याचदा डेव्हलपमेंटल माइलस्टोन्सबद्दल बोलतो. ऑफकोर्स मोठ्या माणसांच्या शरीरामध्ये आणि लहान मुलांच्या शरीरामध्ये काही फरक असतात. तर मग डोळ्यामध्ये सुद्धा तितकासा फरक असतो का डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये, म्हणजे लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये? डोळा हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांची दृष्टी ही शिक्षणाशी निगडीत असते, त्यामुळे तर ते जास्तच महत्त्वाचं होतं. लहान मुलांचा डोळा हा फक्त आकाराने लहान डोळा असा नसतो, तर त्याच्या रचनेमध्ये आणि दृष्टीच्या वाढीच्या टप्प्यामध्ये पण बराचसा फरक असतो. तर आपण सर्वप्रथम रचनेमधील फरक समजून घेऊया. लहान मुलांचा कॉर्निया म्हणजे जे बुबुळ असतं, जसं आपण स्लाइडमध्ये बघू शकतोय, त्याची साईज ही वाढत असते. पूर्ण डोळ्यांची 70 ते 80% वाढ ही पहिल्या 2 वर्षामध्ये होते. आणि बुबुळाचा आकार लहान मुलांमध्ये जो 9 मिलीमीटर असतो तो मोठ्यांमध्ये साधारणतः 12 मिलीमीटर असतो. तर ह्याच्यामध्ये काही फरक असेल तर मग काही आजार आहे असं समजता येतं. तसेच लहान मुलांच्या डोळ्याची लांबी ही वाढत असते. ती 16 मिलीमीटर असते, जे की अडल्टमध्ये 23 मिलीमीटर असते. तसेच लहान मुलांच्या डोळ्यांचं प्रेशर, ज्याला इंट्राऑक्युलर प्रेशर असे म्हणतात, ते नॉर्मल त्याची रेंजच अडल्टपेक्षा खूप कमी असते. लहान मुलांच्या डोळ्यामधले स्नायू जे की अडल्टमध्ये पण असतात, आपल्या डोळ्यांची हालचाल ही 6 स्नायूंच्या मदतीने होत असते. लहान मुलांच्या डोळ्यांमधील स्नायूंची वाढ ही सुद्धा पूर्ण झालेली नसते. त्यांचं बुबुळापासूनचं अंतर हे कमी असतं. ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत की शस्त्रक्रियेच्या वेळेस हे सर्व लक्षात ठेवून त्याच्यावरचे उपचार करणं फार गरजेचं आहे. तसंच लहान मुलांच्या दृष्टीच्या वाढीचे टप्पे जर आपल्याला एक्झॅक्ट माहीत असतील आणि त्यापासून जर काही फरक असेल तर डोळ्यामध्ये काही आजार आहे हे आपल्याला समजू शकतो. अच्छा, त्याच्याबद्दल साधारण तुम्ही थोडंसं काहीतरी सांगू शकाल की वयानुसार कशी दृष्टीमध्ये त्यांच्या बदल होत जातो? अगदी लहान मुलांची दृष्टी तशी फारच कमी असते.
साधारणतः 2 महिन्यानंतर लहान मुलाला चेहरे वगैरे ओळखता येणं शक्य असतं किंवा ज्याला फिक्सेशन रिफ्लेक्स असे म्हणतात. आणि साधारण 18 महिने ते 30 महिन्याच्या एजपर्यंत त्यांना थोडी थोडी दृष्टी येते, पण पूर्ण दृष्टीची वाढ ही वयाच्या 13 वर्षापर्यंत सतत होत असते. बरं. आणि डोळ्याच्या रचनेमध्ये पण फरक होत असतात, त्याप्रमाणे पण त्यांच्या दृष्टीदोषांमध्ये पण फरक होत असतात. त्याप्रमाणे आपल्याला उपचार करायला लागतात. अच्छा. डॉक्टर शुभांगी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की लहान मुलांना डोळ्यांचे आजार झालेत हे आपण कसं ओळखावं? कारण शाळेत एखादा मुलगा असेल तरी तो कदाचित त्याचे प्रॉब्लेम्स आपल्याला वर्बलाइज करून सांगेल असंच नाही, आणि त्याच्याही पेक्षा जर लहान मूल असेल तर तो स्वतः सांगूच शकणार नाही की मला डोळ्याचे काही प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. तर असे कुठली लक्षणं आहेत जे आपले प्रेक्षक लक्षात ठेवू शकतात की ज्यांनी त्यांना कळेल की आपल्या मुलांना डोळ्यांचे प्रॉब्लेम्स किंवा विकार झालेले आहेत? अगदी बरोबर. जसं आता मेघाने म्हटलं की काही टप्पे असतात ज्याच्यात आपल्याला मुलांची नजर किती आहे हे लक्षात येतं. तर ते मी थोडं विस्ताराने आधी सांगून मग कसं ओळखावं हे सांगते. तर एक साधारण 1.5 ते 2 महिन्याचं मूल झालं की ते एखाद्या वस्तूकडे टक लावून बघू शकतं. एक 3 महिन्याचं मूल झालं की त्याच्या डोळ्याचं समन्वय बरोबर साधतं. एक 6 महिन्याच्या वयात ते म्हणजे चेहरा पाहणं जास्ती प्रेफर करतात. आणि एक 6 वर्षाच्या वयापर्यंत त्यांची साधारण दृष्टी पूर्णपणे विकसित होते. तर जर आपलं मूल 3 महिन्याचं झालं आहे आणि तरी तो तुमच्याकडे बघत नाही आहे किंवा एखाद्या वस्तूकडे बघत नाही आहे किंवा त्याचा डोळा तिरळा होतोय, तर आपल्याला लक्षात येऊ शकतं, पालकाला लक्षात येऊ शकतं की आपल्या मुलाच्या दृष्टीमध्ये काही दोष असू शकतो आणि त्यांनी तज्ज्ञांकडनं तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तसंच थोडं मोठं मूल झालं की मग तो कधी काही वस्तू जसं या चित्रात दाखवलं आहे तो TV अगदी जवळ जाऊन बघेल किंवा कुठलं पुस्तक असेल तो अगदी जवळ धरून वाचेल. तर अशावरून आपल्याला कळू शकतं की आपल्या मुलाच्या डोळ्यामध्ये काही दोष असू शकतो. तसंच जर उन्हात गेला आणि त्यांनी एक डोळा बंद केला किंवा मधनं डोळा जर त्याचा तिरपा झाला किंवा सारखा डोळा चोळला त्यांनी, तरी आपल्याला लक्षात येऊ शकतं की मुलाच्या दृष्टीमध्ये काही दोष आहे. अशी लक्षणं जर काही पालकांना आढळली तर त्यांनी त्यांच्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी नक्की करून घ्यावी. बरोबर. डॉक्टर सुनैना, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हल्ली बरेच लहान मुलांना, म्हणजे अगदी 2-3 वर्षाची जरी मुलं असतील तरी त्यांनी चष्मा घातलेला दिसतो. तर ह्याचं काय कारण आहे? म्हणजे इतक्या लवकर वयात, कारण पूर्वी एकच आपल्याला कॉन्सेप्ट माहिती होती की 40 नंतर चष्मा लागतो, नाहीतर मग खूप अभ्यास केला, खूप वाचलं की चष्मा लागतो. पण हल्ली खूप लहान मुलांना सुद्धा चष्मे लागतात. तर ह्याचं काय कारण आहे? याचं एक कारण तर हे आहे की आजकाल लवकर डायग्नोज होतात, म्हणजे पेरेंट्स अवेअर आहेत आणि शिक्षक पण अवेअर असतात. तर जर पोरांनी सांगितलं की मला दिसत नाही आहे किंवा तो घरी असं कळते की तो कॉपी करतोय दुसऱ्या मुलांच्या कॉपीवरून आणि स्वतः लिहून आणत नाही आहे, तर मग कळते की काहीतरी प्रॉब्लेम आहे डोळ्यामध्ये आणि आपण नजर चेक केली पाहिजे. एक तर हा कारण आहे. दुसरा हा कारण आहे की अभ्यास खूप वाढलाय, त्याच्यासोबत गॅजेट्सही खूप वाढले आहे. तर दॅट इज अ कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आय वुड से. पण याच्यामध्ये थोडेसे गैरसमज आहे जे मेघा नंतर सांगणार आहे. म्हणजे काही पेरेंट्सना वाटते की असं झाल्यावर चष्मा लागतो, कारण जेव्हा लहान पोरांना चष्मा लागतो जास्ती डिस्टर्ब त्यांचे पेरेंट्स होतात. बरोबर. पोरांपेक्षा. कारण समाव आपल्याकडे चष्मा लागणं आणि सौंदर्य ह्याचा डायरेक्ट एक संबंध लावला जातो. करेक्ट. आणि पेरेंट्सना असं वाटते की माझ्याच मुलाला कशाला लागला, काय झाला, मला तर नाहीये. सो दॅट इज वन रिझन. बरोबर. डॉक्टर, मला पुढे मेघा डॉक्टर, तुम्हाला असं मला विचारायचं आहे की आता जे सुनैना मॅमनी सांगितलं की ह्या काही ज्या गैरसमजुती आहेत तर त्या तुम्ही थोड्याशा आम्हाला सांगाल का? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की चष्मा हे कुठल्याही प्रकारचं वैगुण्य नाही आहे. चष्मा आहे असं पालकांना सांगताच त्यांचा पहिला प्रश्न असा असतो की माझ्याच मुलाला चष्मा का आहे. तर साधारणतः चष्मा हा अनुवंशिक असतो. जर दोन्ही पालकांना चष्मा असेल तर त्यांच्या सर्व मुलांना चष्मा असू शकतो. जर दोन्ही पालकांपैकी एकाला चष्मा असेल तर काही मुलांना चष्मा असू शकतो. शिवाय अनुवंशिकतेशिवाय इतर कारणे आहेत चष्मा लागण्याची. दुसरा प्रश्न त्यांचा असा असतो की इतका लहान मुलगा चष्मा वापरेल का.
तर अगदी तानं बाळसुद्धा ज्याचं की जन्मजात मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असतं ते पण आनंदानं चष्मा वापरतं. तिसरा प्रश्न त्यांचा असा असतो की गाजर न खाल्ल्यानं, पालेभाज्या न खाल्ल्यामुळे चष्मा लागतो का? तर असं अजिबात नाही आहे, किंवा जास्त विटॅमिन्स देऊन किंवा पालेभाज्या खाऊन सुद्धा नंबर चष्म्याचा जात नाही. तिसरं त्यांचा प्रश्न असा असतो की त्याचं डोकंही दुखत नाही, त्याचे डोळेही दुखत नाही, तरी चष्मा वापरणं गरजेचं आहे का? तर डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळा इतकं चष्मा वापरणं हे अत्यंत गरजेचं आहेच आहे. शिवाय अशाही गैरसमजुती असते की चष्मा वापरल्याने डोळ्याची शक्ती कमी होते, तर तसं अजिबात नाही. नक्कीच नक्कीच. मी तुम्हा तिघींच्या परवानगीने आपल्या प्रेक्षकांचा पहिला फोन घेणार आहे. डॉक्टर मनमोहर बुमकर यांचा पुणे इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, माझा प्रश्न डॉक्टर मेघा अघोर यांना आहे हा. की लहान मुलांचा तिरळेपणा जो असतो तर तो ओळखायचा कसा किंवा त्याची लक्षणं काय असतात आणि त्याच्यावरती आपल्याला काही उपचार पद्धतीमध्ये काय करता येईल घरगुती पद्धतीने किंवा काय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्या संदर्भात? नक्कीच नक्कीच, धन्यवाद. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय की तिरळेपणाची लक्षणं काय, तो कसा ओळखावा आणि त्याच्याबद्दल काय करता येईल. लहान मुलांचा तिरळेपणा म्हणजे जन्मजात बाळामध्ये जर तो असेल ते आईच्या लगेच लक्षात येतं की बाळ तिरळ बघतंय म्हणून. जर साधारण थोड्या मोठ्या मुलांचा असेल तर आधी त्याच्या दृष्टीमध्ये काही दोष आहेत का हे बघायला लागतं आणि त्याची बरीच सविस्तर तपासणी करायला लागते. आणि त्याची उपचार पद्धती म्हणजे जर दृष्टीदोष असेल तर सर्वप्रथम चष्मा देणे, जर लेझी आय असेल तर त्याची मॅनेजमेंट करणे, आणि ह्या सगळ्यानंतरही जर तिरळेपणा जात नसेल तर शेवटी शस्त्रक्रिया करायला लागते. थोडंसं मी ॲड करू का ह्याला? हो, कधी कधी पेरेंट्सना असं वाटते की मुलांना तिरडेपणा आहे, पण आम्ही एक्झामिनेशन केल्यानंतर आम्हाला कळतो की तिरडेपणा नाही आहे. दिस इज कॉल्ड ॲज सुडो स्क्विंट असं आम्ही त्याला म्हणतो. आणि मी एक सांगू का, हे जास्ती कठीण असते पालकांना कन्व्हिन्स करणं की नाही आहे. म्हणजे आय वुड प्रिफर की चाइल्डला आहे स्क्विंट आणि ते सांगणं सोपं असतो, पण नाही आहे आणि पेरेंट्सना वाटते की आहे, इट इज मोर डिफिकल्ट. अवघड असतं. येस. एक छोटंसं तुम्ही काय सांगाल, कारण तुमचं स्क्विंट क्लिनिक मध्ये तुम्ही काम करता, तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? लक्षणं जर आपण जर असे ध्यानात आणले तर जेव्हा मोठं मूल असतं थोडं, तेव्हा तो उन्हात जाताना एक डोळा बंद करणं, किंवा सकाळी उठल्या उठल्या तिरळेपणा लक्षात येणं, किंवा जेव्हा मूल थकलेलं असतं तेव्हा लक्षात येणं, तर हे सगळे असतात लक्षणं. किंवा त्याला डोळ्यांवर ताण पडणं, हे थोडे मोठेपणी जेव्हा मूल असतं तेव्हा लक्षात येतं. अच्छा, नक्कीच. आपण लहान मुलांचे डोळ्यांचे विकार आणि त्याच्यावरचे उपचार याविषयी चर्चा करत आहोत. डॉक्टर शुभांगी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की लेझी आय म्हणजे नक्की काय, आणि हा आजार दुरुस्त होण्यासारखा आहे का, ह्याच्यावर उपचार आहेत का? लेझी आय आपण त्या विकाराला म्हणतो जिथे डोळा पूर्णपणे तसा बरा असतो, म्हणजे त्याला मोतीबिंदू किंवा त्याच्या रेटिनामध्ये काही खराबी किंवा डोळ्यात अशी कुठलीही खराबी नसतानाही त्या डोळ्याची नजर कमी झालेली असते आणि ती त्याचा वापर नीट न झाल्यामुळे त्याची नजर कमी झालेली असते. त्या आजाराला आपण म्हणतो की लेझी आय आहे. तर डोळा नीट वापरल्या न गेल्यामुळे नजर कमी होते. जनरली जेव्हा मूल जन्मास येतं तेव्हा दोन्ही डोळ्यांची नजर कमी असते, कारण की मेंदूला तेवढं स्टिम्युलेशन सहन नाही होत एकदम, आणि डोळ्यांना बऱ्यापैकी प्लस नंबर असतो. जसं जसं मूल मोठं होतं तसं त्याची नजर विकसित होते. वयाच्या म्हणजे टोटल अडल्टची जी नजर असते त्यातली 80% नजर जवळजवळ पहिल्या वर्षी डेव्हलप होते. तर इतकी जास्ती नजर पहिल्या वर्षी डेव्हलप होते. आणि या दरम्यान जर त्या डोळ्याला प्रॉपर बरोबर स्टिम्युलेशन मिळालं नाही किंवा त्याच्यावर चांगल्या तऱ्हेची प्रतिमा पडली नाही तर त्या डोळ्याची नजर विकसित होत नाही. अच्छा. आता हे दृष्टीदोषामुळे असू शकतं, किंवा एखाद्या डोळ्याला, किंवा तिरळेपणामुळे असू शकतं, किंवा आणखीनही काही कारणांमुळे असू शकतं. आणि अशा प्रकारे जेव्हा नजर कमी होते त्याला आपण लेझी आय असं म्हणतो, आणि लेझी आय होतो. आणि हा जर आपल्याला ठीक करायचा आहे
तर आपल्याला तो त्याचा म्हणजे अगदी योग्य वयात त्याचा उपचार झाला वयाच्या 5व्या-6व्या वर्षाच्या आधी तरच तो पूर्णपणे बरा होतो. एकदा 6-7 वर्षाचं वय झालं आणि आपल्या ब्रेनमध्ये होणारे बदल म्हणजे बदल व्हायची कपॅसिटी बंद होऊन जाते 6-7 वर्षांनी. मग त्याच्यानंतर आपण कितीही उपचार केले तरी जी नजर यायची आहे पूर्णपणे ती तशी येत ती नाही, पूर्ण येत नाही. येत नाही. तर त्यामुळे हे अतिशय गरजेचं आहे की लेझी आयची ट्रीटमेंट जी आहे किंवा उपचार जो आहे तो वयाच्या 6 ते 7 वर्षाच्या आधीच व्हायला हवा. बरोबर बरोबर. डॉक्टर सुनैना, आपण मगाशी तिरळेपणाबद्दल बोलत होतो, तर त्याच्याबद्दल मला असं विचारायचं आहे की लक्षणं आपल्याला आता साधारण कळली की काय असतात, पण हा तिरळेपणा होतो नक्की कशामुळे, ह्याची कारणं काय आहेत? ह्याचे वेगवेगळे कारणं असतात. कधी कधी ते अनुवांशिक असतो आणि दुसरा कॉज असते की चष्म्याचे दोष. जर लहान पोरांना चष्मा आहे, दृष्टी कमी आहे किंवा लेझी आयमुळेही हे दोन्ही रिलेटेड असतात. लेझी आय आणि तिरळेपणा, दे आर बोथ रिलेटेड. अच्छा. जर तिरळेपणा आहे तर तो डोळा लेझी आयमध्ये कन्वर्ट होतो, त्याची नजर थांबते एक पॉईंटवर. आणि मग दुसरे आणखीन कारणं असू शकतात, म्हणजे ब्रेनमध्येही किंवा जे मसल्स असतात ते बरोबर काम करत नाही कधी कधी. अच्छा. तर हे सगळे कारण असतात तिरळेपणाचे. ओके. आणि हा 100% अनुवंशिक असतोच का दरवेळेला? नो, 100% अनुवांशिक नसतो, हम्म. पण पुष्कळदा असतो. म्हणजे तुम्ही बघता की एक फॅमिलीमध्ये पालकांमध्ये एकला आहे तिरळेपणा, तर पोरांमध्ये आहे किंवा 2 पोरांमध्ये आहे, भाऊ बहिणीमध्ये आहे, तर तो अनुवंशिक असतो, पण नेहमी नाही. नेहमी हा नसतो. नेहमी नाही. आणि बरेचदा अशी समजूत असते की हा तिरळेपणा एकदा आला की तो जन्मजात राहतो, तर मग ह्याच्यावरती उपचार किंवा हा बरा होण्याची काय शक्यता असते, कितपत शक्यता असते? खूप छान उपचार होतो आजकाल तिरळेपणावर. तुम्हाला एक आम्ही दाखवू फोटोग्राफ बिफोर आणि आफ्टरचा, की किती व्यवस्थित करेक्शन होतो. हा, तिरळ्या आधीच्या तो आधीच्या फोटो आहे आणि हा चष्मा नंतरचा लावल्यावर. फोटो आहे. आणि या केसमध्ये तिरळेपणावर ऑपरेशन झालेलं नाही आहे, शस्त्रक्रिया झालेली नाही आहे, नुसतं चष्मा लावून ठीक झाला आहे. पण कधी कधी ऑपरेशन करावा लागतो, शस्त्रक्रिया करावी लागते, पण रिझल्ट इतके छान आहे. ऑलमोस्ट मी असं सांगणार की 95% ऑफ केसेस बिकम परफेक्टली ऑल राईट, ॲब्सल्युटली स्ट्रेट. बर. दिस इज अन इम्पॉर्टंट मेसेज मी सांगू आपल्या इच्छिते. प्रेक्षकांसाठी हे अत्यंत महत्वाचं हा. आहे की 95% तिरळेपणाचे जे आपण म्हणू शकतो रोग, त्याला आपण म्हणणार नाही, पण हा जो नाही, विकार आहे विकार हा आहे. नक्की बरा होऊ शकतो आणि एवढ्या जास्त प्रमाणामध्ये तो बरा होऊ शकतो. अगदी. आणि याच्याबद्दल खूप गैरसमज आहे लोकांची. म्हणजे लोक आणतच नाही पोरांना ट्रीटमेंटसाठी. त्यांना वाटते की काही होऊ शकत नाही, स्पेशली गावखेड्यामध्ये. कमीत कमी सिटीजमध्ये पालक अवेअर असतात, ते आणतात, दाखवतात, उपचार करतात, पण छोटे छोटे गावखेड्यामध्ये अवेअरनेस नसतेच. तर तो लहान पोरं आणले जात नाही, त्यांचे उपचार होत नाही आणि ते तसंच राहतात. बरोबर बरोबर. प्रेक्षकांनी ही खूप एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे बरेचदा चष्मा लावणं, जसं आपण मगाशी पण म्हणलं, किंवा डोळ्यांमध्ये काही दोष असणं, तिरळेपणा असणं, ह्याचा परस्पर संबंध हा सौंदर्याशी जोडला जातो. आणि मग अशा लोकांना आयुष्यभर कायम एक कॉम्प्लेक्स निर्माण होतो, त्यांचा आत्मविश्वास कायम कमी होतो आणि मग पुढे त्यांना आयुष्यात बऱ्याचशा गोष्टी करायला प्रॉब्लेम्स येऊ शकतात, अडथळे येऊ शकतात. ते बाहेरच्या जगाने आणलेले नसतात, तर ते त्यांनी स्वतः उभे केलेले असतात, कारण त्यांचा आत्मविश्वास खूप कमी असतो. तर ही जी माहिती आपल्याला आज मिळाली आहे की 95% पर्यंत तिरळेपणा तुमचा दुरुस्त होऊ शकतो, त्याच्यावरती इलाज आहे, औषधं सुद्धा आहेत आणि शस्त्रक्रिया सुद्धा आहे. तेव्हा ह्याचा मुबलक वापर करून घेणं, डॉक्टरांकडे जाऊन त्यांची मदत घेणं हे तुमच्या हातात आहे. आणि एवढं तुम्ही नक्कीच आपल्या मुलाबाळांसाठी किंवा स्वतःसाठी एवढं तुम्ही नक्कीच करावं, अशी आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला. डॉक्टर शुभांगी, मला पुढे तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ह्या आजाराला, या विकाराला योग्य शस्त्रोपचार करण्याचं किंवा उपचार पद्धती करण्याचं एक काही फिक्स वय आहे का? किंवा कुठल्याही वयामध्ये, म्हणजे एखाद्या 60 वर्षाच्या माणसाला पण तिरळेपणाची शस्त्रक्रिया करता येते की काही वर्षापर्यंतच हे करता येतं? आणि ह्या इलाजानंतर, ह्या उपचारानंतर ह्याचे काही दुष्परिणाम आहेत का?
जसं डॉक्टर सुनैनांनी सांगितलं आपल्याला की बऱ्याचशा अंशी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण जर मूल योग्य वेळी आमच्याकडे आलं तर. आणि ते वय असतं एक 5 ते 7 वर्षाच्या आधी. अच्छा. कारण की आपण शस्त्रक्रिया करून कोणत्याही वयात डोळे सरळ करू शकतो, पण डोळे सरळ करणे ही काही तिरळेपणाची यशस्वी ट्रीटमेंट नाही. तर दोन्ही डोळ्यांचा समन्वय बरोबर आणणं, जसं आमचे डोळे दोन्ही डोळे एकत्र काम करतात आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला एक बायनॉक्युलर विजन, एक स्टिरिओप्सिस म्हणतो आम्ही त्याला, किंवा डेप्थ परसेप्शन मिळतं, एक थर्ड डायमेन्शन अँगल्स विजनचा आपल्याला मिळतो. तो केवळ आपले दोन्ही डोळे एकत्र काम करतात आहे म्हणून, केवळ एकत्र दिसतात आहे म्हणून नाही. अगदी बरोबर. तर ते आणण्यासाठी आपल्याला वयाच्या 5व्या ते 7 वर्षाच्या आधी इलाज, शस्त्रक्रिया, चष्मा, जे काही आहे एक्सरसाइज, ते करणं अतिशय आवश्यक आहे. 60 वर्षाच्या वयातही ऑपरेशन करून आपण डोळे सरळ आणू शकतो, पण त्याच्यात तर तितकासा प्रभाव जो तुम्ही म्हणलात की जो समन्वय साधायला पाहिजे तो तितकासा साधला जाणार नाही जाणार. मी याच्या दुष्परिणामांबद्दल पण तुम्हाला विचारणार आहे, पण तत्पूर्वी आपल्या प्रेक्षकांचा एक फोन आलाय ते आपण घेऊयात. मधुसूदन माणिकराव यांचा चंद्रपूर इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. मी मधुसूदन माणिकराव भूमकर बोलतोय चंद्रपूरहून. मला मेघाताई अगोदर डॉक्टरला एक प्रश्न विचारायचा आहे हा. की आता ज्या आई वडिलांना चष्मा असतो तर ते हेरिडिटरी पुढे बाळाला चष्मा लागण्याचे चान्सेस असतात का? आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला न्यूट्रिशनचं म्हणा किंवा कुठल्या व्यायाम म्हणा किंवा असं कोणती प्रिकॉशन घ्यायला हवी आहे? नक्कीच नक्कीच आपण हे विचारूयात. मला वाटतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मगाशी ऑलरेडी आम्हाला सांगितलेलं आहे की काही वेळेला ती शक्यता असते किंवा काही वेळेला ती शक्यता नसते. 100% असं आपल्याला सांगता येत नाही. पण त्यांचा दुसरा जो प्रश्न आहे की आहारातनं आपल्याला काही, डाएटमधनं आपल्याला काही बदल केले तर ही शक्यता टाळता येते का? तर त्याला आपण काय सांगू शकतो? जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की चष्म्याचा नंबर हा डोळ्याच्या लांबीच्या वाढीवर, तसंच कॉर्निया आणि लेन्सच्या पण साईजवर बऱ्यापैकी निर्भर असतो. त्यामुळे फक्त आहारामुळे चष्म्याचा नंबर लागतो असं नाही आहे, किंवा आहाराच्या कमतरतेमुळे लागतो असंही नाही आहे. तर त्याच्या वाढीशीच संबंधित असतो. बरोबर बरोबर. कारण बरेचदा आजी वगैरे घरी असली की ते अगदी हमखास सांगतात की गाजर खात जा रोज एक सकाळी. तर गाजर खाल्ल्याने कदाचित तुमचा नंबर कमी होईल. तर आपल्याला काय सांगायचं हे ह्याच्याबद्दल? अगदी गैरसमज आहे. म्हणजे तुम्ही खूप सारे गाजर खाल्ले तर असं नाही की तुमचा चष्मा निघून जाणार आहे बाळांचा, किंवा खूप सारे पालेभाजी खाल्ले तर चष्मा निघून जाणार आहे, असं काहीही होत नाही. पेरेंट्स येतात, सांगतात की मी तर दररोज याला गाजरचा ज्यूस देते तरी याचा चष्मा जात नाही आहे. तर असं काही होत नाही. नॉर्मल बॅलन्स डाएट इम्पॉर्टंट आहे. बरोबर बरोबर. आपल्याला आणखीन एक फोन आलाय. कीर्ती कुमार ह्यांचा वसई इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला माझ्या नातवाच्या संदर्भात हा प्रश्न विचारायचा आहे. आता माझा नातू जवळजवळ 9 वर्षाचा झाला आणि तो आता लंडन हॅरो मध्ये तो शिक्षण घेतोय. बर. त्याचा इंडियामध्ये जन्म झाला, पण तो जन्माच्या वेळेला त्याची पापणीच्या वरच्या भागामध्ये एक थोडासा अशी गाठ होती आणि ती गाठ पुढे सबसाइड होईल असं डॉक्टरांनी म्हटलं, परंतु ती कायम अजूनपर्यंत आहे. तर ह्याच्यावरती असा उपाय असा काय होऊ शकतो? त्याचा काही त्रास होतो का त्याला? मला दुसरा प्रश्न असा आहे की लहान मुलांची दृष्टी, हा त्रास होतो थोडासा, त्याला दुखतोय वगैरे. बर बर. दुखतो असं नेहमी त्याची तक्रार असते. अच्छा. तर त्यासाठी काय करावं? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांची दृष्टी अगदी म्हणजे परफेक्ट होण्यासाठी मातेने कुठला आहार घ्यावा? नक्कीच, धन्यवाद. पहिला त्यांचा प्रश्न असा आहे की गाठ आहे डोळ्या पापणीच्या वरती, तर ती कायम म्हणजे ती डिझॉल्व्ह होईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, पण ती काही झालेली नाही आहे. तर मग आता ते ह्याच्याबद्दल काय करू शकतात? तर त्याला इन्व्हेस्टिगेशन पाहिजे, म्हणजे पूर्ण तपासणी पाहिजे व्यवस्थित डोळ्याचे डॉक्टर कडून. आणि मग ते एक्झॅक्टली काय आहे गाठ त्याच्यावर डिपेंड करतो की पुढची
काय प्रकारची उपचार पद्धती काय त्यांना उपचार होणार आहेत. करता येईल. जर ओके. काही वर्षांपासून असेल ती, हम्म. तर त्याला शस्त्रक्रियाच लागेल. बहुतेक. पण ते काय आहे हे बघितल्याशिवाय सांगणं असं सांगता मुश्किल. येणार नाही ते. बरोबर. आणि नंतर तिसरा प्रश्न असा आहे की दृष्टी जर लहान आपण मी तुम्हाला विचारीन हा प्रश्न की लहानपणापासून जर दृष्टी परफेक्ट करायची असेल तर मातेनी काय औषध घ्यावं ह्याच्यावरती काय उत्तर आहे? तुम्ही तिघी इथे स्त्रिया आहात तर तुम्ही ह्याचं कोणीही उत्तर ह्याचं सांगितलं तरी चालेल. असं काही आहे का की मातेनी कुठलं अन्न खाल्लं तर मुलाचं डोळ्याचे प्रॉब्लेम्स त्याला येणार नाहीत? ॲक्च्युली आईच्या आहारावर मुलाचं स्वास्थ्य निर्भर होतं, स्पेशली जेव्हा मूल पोटात असतं. पण असा डायरेक्ट कनेक्शन असं काही नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटत नाही की, पण एकूण मूल हेल्दी जन्माला यायला पाहिजे याच्यासाठी मातेने आपला आहार चांगला ठेवणं गरजेचं आहे. गरजेचं. बरोबर. आपण आपल्या मागच्या कार्यक्रमात सुद्धा हे सांगितलं होतं की लहान बाळामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल, नेत्रविकार असेल तर ह्याच्यामध्ये आईची काहीही चूक नसते. आणि तेच आपण ह्या कार्यक्रमात पण सांगणार आहोत की एखाद्या लहान बाळाला तिरळेपणा आला किंवा चष्मा लागला किंवा आणखी कुठला डोळ्याचा विकार झाला तर आईने योग्य आहार घेतला नाही किंवा आईने योग्य काळजी घेतली नाही असं काहीही नसतं. हे मला वाटतं एक मिथ आहे असं आपल्याला अगदी, म्हणायला लागेल. तर आईनी 100% काळजी घेतली तरी सुद्धा बाळाला डोळ्याचे विकार होऊ शकतात. हे प्रेक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या पुढच्या प्रश्नापूर्वी मी एक फोन घेणार आहे. रेखा मुळे यांचा जामनेर इथून फोन आलाय. नमस्कार रेखाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हो मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा आहे, जर बाळ लहान असताना त्याला ताप आला आणि तो ताप जर मेंदूमध्ये गेला आणि तर त्या मेंदूमध्ये गेल्यानंतर बाळाला तिरळेपणा येऊ शकतो का? अच्छा. हो, येऊ आणि शकतो. त्याच्यावर उपचार आपल्याला करता येतात का पुढे? नक्कीच. धन्यवाद. लहान बाळाला जर ताप आला आणि तो ताप मेंदूत गेला तर त्याच्यामुळे त्याला तिरळेपणा येऊ शकतो का आणि त्याच्यावरती काही उपचार पद्धती आहेत का? ताप आल्यानंतर तिरळेपणा येणं ह्याची प्रामुख्याने 2 कारणं असू शकतात. एक तर ऑप्टिक नर्व डॅमेज झालेलं असेल त्याच्यामुळे येऊ शकतं, आणि महत्त्वाचं म्हणजे क्रॅनियल नर्व ज्या की डोळ्यांच्या स्नायूंना संदेश वाहनाचं काम करत असतात, त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला असेल तर त्याच्यामुळे तिरळेपणा येऊ शकतो. तर प्रथमतः ज्या आजारामुळं हे सर्व झालेलं आहे त्या आजाराचे उपचार करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस मूल पूर्ण स्टेबल असेल त्याच्यानंतरच आपण शस्त्रक्रिया किंवा दुसऱ्या पर्यायांचा विचार करू. बरोबर. डॉक्टर, मला पुढे तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर शुभांगी तुम्हाला, की शस्त्रक्रिया हाच तिरळेपणावर एक शेवटचा उपाय आहे का, की ह्या व्यतिरिक्त सुद्धा तिरळेपणावर काही उपाय आहेत? शस्त्रक्रिया हाच उपाय ही खूप जणांमध्ये खूप कॉमन समजूत असते किंवा गैरसमजूत असते की शस्त्रक्रिया झालं की तर शेवट आहे ट्रीटमेंटचा. पण माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सच्या पालकांना मी नेहमी सांगते की शस्त्रक्रिया फक्त एक पायरी आहे त्याचा तिरळेपणा ठीक करण्यासाठी, शेवट नव्हे. तर शस्त्रक्रियेनंतर सुद्धा त्याची जर नजर कमी असेल तर त्याचा उपचार, त्याच्यानंतर दोन्ही डोळ्यांचा समन्वय आणण्यासाठी ऑर्थोप्टिक ट्रीटमेंट म्हणतो ते करणं. कारण की ते सगळं केल्याशिवाय एक 10 ते 12 वर्षाचं मूल होईपर्यंत त्याला फॉलोअपसाठी राहणं किंवा त्याला ट्रीटमेंट कंटिन्यू करणं गरजेचं असतं. नाही तर मग तिरळेपणा पुन्हा येऊ शकतो आणि लोकांना जे वाटतं की एवढं आम्ही ऑपरेशन केलं तरी काही फायदा नाही झाला, तर ते याच्या बाबतीत त्यांना अवेअरनेस नसतो की पुढेही ट्रीटमेंट गरजेची आहे. बरोबर. डॉक्टर मेघा, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की प्रदूषणाचा प्रॉब्लेम तर हल्ली खूपच वाढला आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्याबद्दल बोललं जातं. तर पुरुष काही वेळेला हेल्मेट घालतात, काही वेळेला घालत नाहीत, बायका स्कार्फ बांधतात, गॉगल बांधतात, पण लहान मुलांना एस्पेशली बाहेर ज्या वेळेला आपण नेतो किंवा प्रदूषणामुळे त्यांच्या डोळ्यावरती काही असा विशेष परिणाम होतो का आणि त्या प्रदूषणामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये कुठले विकार निर्माण होऊ शकतात का? प्रदूषणाचा त्रास जसा मोठ्यांना होतो तसाच लहान मुलांना सुद्धा होतो. आजकाल वाढलेल्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या प्रॉब्लेममध्ये पण बरीच वाढ झालेली आहे. लहान मुलांमध्ये प्रदूषणामुळे जी ॲलर्जी दिसून येते त्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार दिसून येतात.
एक व्हर्नल केरॅटोकंजंटायटिस म्हणतात, दुसरं एक ॲटोपिक कंजंटायटिस असतं आणि एक ॲलर्जिक सिजनल कंजंटायटिस असतं. तिन्हीमध्ये साम्य हे असतं की मुलाला सुरुवातीला फक्त डोळे चुरचुरणे किंवा डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे असे लक्षणं असतात. त्याच्याकडे साधारणतः दुर्लक्ष केलं जातं किंवा मेडिकल स्टोअरमधून औषधं आणून घातली जातात. पण जसजसा आजार वाढत जातो तसं तसं मुलाला डोळे उघडणं सुद्धा कष्टप्रद होऊन जातं. इतकं त्याच्या डोळ्यामध्ये आतून सूज आलेली असते आणि ज्यावेळेस तो डॉक्टरांकडे पोचतो तोपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात डॅमेज हे झालेलं असतं. कारण लहान मुलाचा डोळा ज्यावेळेस खाज येते त्यावेळेस तो वारंवार डोळा चोळतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून इन्फेक्शनची ॲड होते. तर ह्याच्यापासून वाचण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. तसंच जर लहान मुलांना चष्मा असेल तर तो त्यांनी सतत वापरला पाहिजे, स्पेशली बाहेर जाताना वगैरे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांनी सुद्धा गॉगल वापरला पाहिजे आणि प्रत्येक वेळी डोळ्यांच्या डॉक्टरांकडूनच औषधं घेऊन ती घातली पाहिजेत. कारण सहसा जी औषधं दिली जातात ती स्टिरॉइड असतात आणि त्यांचे साईड इफेक्ट हे फार जास्त घातक असतात आणि त्यांची फ्रिक्वेन्सी पण प्रत्येक वेळी जसा आजार आहे त्याप्रमाणे द्यायला लागते. शिवाय सतत डोळा चोळला गेल्यामुळे बुबुळाची वक्रता वाढून पुढे जाऊन त्यांना वाढलेल्या अस्टिगमॅटिझममुळं केरॅटोकोनस हा एक आजार होऊ शकतो. बरोबर. हा तुम्ही एक खूप महत्त्वाचा पॉईंट सांगितलात की डॉक्टरांना विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे ड्रॉप्स डिरेक्टली मेडिकलमधनं आणून डोळ्यात घालणं हे अत्यंत चुकीची प्रॅक्टिस आहे. कारण बरेचदा काय होतं की डोळे चुचुतात म्हणून आपण सरळ केमिस्टकडे जातो आणि तिकडनं ड्रॉप्स घेऊन येतो आणि मग ते डोळ्यात घातले जातात. पण अशा वेळेला जसं तुम्ही आता सांगितलं ते किती फ्रिक्वेंटली घालायचे आणि त्याची किती क्वांटिटी डोळ्यामध्ये घातली पाहिजे हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा त्या चांगल्या औषधांचे डोळ्यावरती होऊ शकतात. तर हे प्रेक्षकांनी अगदी योग्यपणे लक्षात ठेवायचं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं औषध हे तोंडात घ्यायला सुद्धा किंवा शरीरावर डोळ्यांवर घालायला किंवा शरीरावर लावायला हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलंही आणायचं नाही आहे. कारण आपले डोळे अतिशय अनमोल आहेत. त्याच्याबरोबर जर कुठल्या प्रकारची वाईट घटना घडली तर पुन्हा नवीन डोळे आपल्याला मिळणार नाही आहेत. तर ही काळजी आपण नक्की घ्यायची. पुढे चर्चा घेण्यापूर्वी आपण एक फोन कॉल घेऊयात. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मोहिनीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. माझा प्रश्न डॉक्टर मेघा ते अगोदर आहे. मला असं विचारायचं की माझा एक छोटा भाऊ आहे, त्याला नेहमी डोळे लाल होतात त्याचे. बर. आणि तो डोळे नेहमी चोळतो. कितीही उपचार केले तरी त्याच्यावर हे होत नाहीये. बर. मग त्यासाठी काही उपाय असतील तर? भावाचं वय काय आहे? भावाचं माझे 6 वर्ष आहे. 6 वर्ष आहे. हा. आणि तो कुठल्या पर्टिक्युलर वेळेला डोळे चोळतो की सारखे डोळे चोळत असतो? तो वाऱ्यात गेला ना मग त्याला तो त्रास सुरू होतो. कशात गेल्यावर? वाऱ्यामध्ये गेल्यानंतर. वाऱ्यामध्ये गेल्यानंतर. बर, ओके, धन्यवाद. आपण जसं आपण आता चर्चा करत होतो, मोस्टली हे ॲलर्जिक कंजंटायटिस असू शकतं किंवा बऱ्याच लहान मुलांमध्ये म्हणजे ज्याचं एज ग्रुप त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये अस्टिगमॅटिझम म्हणजे बुबुळाची वक्रता जर असेल तर त्या मुलांमध्ये सुद्धा डोळ्या चोळण्याची प्रवृत्ती आणि डोळे लाल होण्याची प्रवृत्ती दिसून येते. तर त्यांना प्राथमिक डोळ्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. अच्छा. आणि एक सांगू इच्छिते मी इथे की जर खूप डोळा खाजवत असेल तर थंड पाण्याच्या पट्ट्या जर थोड्या ठेवल्या डोळ्यावर तर त्यांना फार लवकर रिलीफ मिळतो. दरवेळेस औषधं टाकायची गरज नसते. थंड पाण्याच्या पट्टीनी पण बरेचदा आराम मिळू शकतो डोळ्यांना. आणि मला वाटतं आणखीन एक मी सांगणार की जेव्हा पोरं खेळून आत येतात घरी तर हे लक्ष ठेवलं पाहिजे पालकांनी किंवा स्पेशली आईनी की पोरांनी चांगल्यापैकी तोंड, हात आणि पाय धुतले पाहिजे. कारण जे हातावर धूळ लागलेली असते, धुळी लागलेली असते तेच पोरं डोळ्यामध्ये टाकतात. बरोबर बरोबर. मी आता अगदी तुम्हाला तेच म्हणणार होते की घरी आल्यावर आपण हात पाय नेहमी धुतो पण तोंड धुवायची साधारण पद्धत हल्ली विसरत चालली आहेत मुलं. तर हातपाय तोंड धुणं हे पण तितकंच महत्वाचं असतं आणि डोळे स्वच्छ करणं हे पण तितकंच महत्वाचं असतं. मी नेहमी ही ॲडवाइस देते पेरेंट्सना की त्यांच्या धुवून घ्या. बरोबर बरोबर. आणि वाऱ्यात गेल्याने यांच्या भावाच्या डोळ्यात पाणी येतंय तर कधी कधी डोळ्याचा सरफेस जर कोरडा असेल तर कुठल्याही स्टिम्युलेशननी पंख्याखाली वाऱ्याखाली त्यांना जास्ती अश्रू येऊ शकतात.
अच्छा. तर त्यांना ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्सनी पण फायदा होईल. नक्कीच नक्कीच. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हे ड्रॉप्स जे काही असतील ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या भावाला जे काही औषध द्यायचं आहे त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला मात्र आपण नक्की घ्या. डॉक्टर सुनैना, मला आणखी तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की मोतीबिंदू मोठ्या माणसांमध्ये बराचसा कॉमन रोग आहे आणि साधारणतः हल्ली कसं आपण म्हणतो की आपल्या टोपीमध्ये आणखीन एक पीस म्हणजे डायबिटीज असतोच, BP असतंच, तसा मोतीबिंदू पण हल्ली बऱ्याचदा सगळ्यांना असतोच. हे साधारण कॉम्बिनेशन आपण बघितलेलं आहे. Correct. पण लहान मुलांमध्ये सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो का? त्याचं प्रमाण किती आहे? मोतीबिंदू अगदी होऊ शकतो लहान पोरांमध्ये आणि त्याचं प्रमाण जवळपास आय वुड से 1 to 15 per 10,000 बरं. चिल्ड्रन असं आहे. आणि याचे वेगवेगळे कारण असतात लहान पोरांमध्ये मोतीबिंदू होण्याचे. मुख्य आहे की आईमध्ये इन्फेक्शन ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रेग्नन्सी आणि स्पेशली ते सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे 3 ते 6 मंथ्स ऑफ प्रेग्नन्सी मध्ये जर इन्फेक्शन झाला, पर्टिक्युलरली व्हायरल इन्फेक्शन्स जसं रुबेला, ते कॉज करतात कॅटरॅक्ट लहान मुलांमध्ये. देन न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, स्पेशली विटॅमिन D डेफिशियन्सी इन द मदर, ते कॉज करू शकतो कॅटरॅक्ट. देन बाळमध्येही काही दुसरे विकार आहे किंवा डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली नाही आहे तर देर कॅन बी व्हेरियस टाईप्स ऑफ कॅटरॅक्ट्स ॲट बर्थ. बरोबर बरोबर. म्हणजे आपण जे मगाशी म्हणलो होतो की बाळ गर्भात असताना आईची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आईनी योग्य आहार घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती काळजी फक्त आईची नसून घरातल्या इतर सर्वांची आणि होणाऱ्या बाळाच्या वडिलांची ही मेन जबाबदारी आहे. आणखी दुसरी एक गोष्ट म्हणजे रुबेलासारखा रोग जर झाला तर त्याचं सुद्धा डॉक्टरांकडे जाऊन निदान होऊन त्याची ट्रीटमेंट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण आधी आपण एक फोन कॉल घेणार आहोत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. अनिताजी, आपला प्रश्न विचारा. मी पंढरपूरहून आणि कसं बोलली, म्हणजे 5 वर्षाची मुलगी आहे. हा, तिच्या पापणीच्या वर एक छोटीशी गाठ येते. आपण जर अंगणवाडीचा प्रकार आहे असं म्हणतात. ती 6 महिन्याला येते. 6 महिन्याला जाते आणि तिचा भरपूर तिला त्रास होतो. बर. असं खाजवते वगैरे ती जास्त त्याला. आपण डॉक्टरांकडे गेलाय का यासाठी कधी? हो, डॉक्टरांकडे गेले होते. डॉक्टर असं ट्यूब लिहून देतात. ट्यूब लिहून दिल्यानंतर तेवढेच 2 महिने कमी होते, नंतर अजून ती येते जास्त. अच्छा, बर, म्हणजे धन्यवाद. घ्यावी लागेल का असं? अच्छा, नक्कीच आपण डॉक्टरांना विचारूयात. 5 वर्षाची त्यांची मुलगी आहे आणि डोळ्यावरती रांजणवाडी दर 6 महिन्यांनी येते जाते, तर काय आपण सांगू शकतो? पापण्यांना इन्फेक्शन असल्यामुळे अशा तऱ्हेचं लक्षणं त्यांना सिम्पटम्स होऊ शकतात तिला. तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने पोटातनं एक पूर्ण अँटीबायोटिकचा कोर्स घेणं किंवा पापण्यांचा मसाज करणं. व्यवस्थित जर पापण्यांचा मसाज करून डोळे धुवून टाकले व्यवस्थित आंघोळीच्या वेळेला तर हा त्रास कमी होऊ शकतो. आणि डोळ्यांचं एकूण स्वच्छता मेंटेन करणं जरुरी आहे. ही अशा प्रकारची ट्रीटमेंट ही शासकीय रुग्णालयांमध्ये अवेलेबल असते. असते. मला वाटतं अनिताजी, बिलकुल. आपल्या इथे जवळ कुठलं एखादं जर शासकीय रुग्णालय असेल तर आपण तिथे जाऊन डॉक्टरांनी जी आता ट्रीटमेंट आपल्याला सांगितली की फक्त ट्यूबचा वापर करून नाही तर पोटातून औषधं घेणं सुद्धा गरजेचं आहे तिला, तर तिथे जाऊन आपण डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा अशी मला वाटतं आम्ही तुम्हाला विनंती करू. आपल्याला डॉक्टर सुनैना सुद्धा अजून काहीतरी सांगतायत. ॲड करू इच्छिते की जर त्यांच्या मुलीला प्रत्येक 6 महिन्यानंतर असं रांजणवाडीसारखं होतो पापणीला तर तिची नजर टेस्ट करणे फार आवश्यक आहे. कारण खूपदा याचं रिलेशन चष्मादोष सोबत असतो. म्हणजे तिला गरज असेल चष्म्याची, नजर कमी असेल, हे बघितलं गेलेलं आहे. दिस इज अ नोन असोसिएशन. अच्छा, बरोबर. तर त्यांनी ते चेक करून घेतलं पाहिजे डॉक्टरकडे जाऊन. मी ह्या संदर्भातच एक प्रश्न विचारणार आहे आणखी की बरेचदा काय होतं की चष्म्याचा नंबर चेक करायचा असला की डॉक्टरांकडे न जाता जे बाहेर ऑप्टिशियन्स असतात त्यांच्याकडे मशीनवरनं पटकन चष्म्याचा नंबर मिळतो म्हणून तो चेक केला जातो. तर ह्याच्यामध्ये हे कितपत योग्य आहे असं मला विचारायचं आहे. नंबर तर योग्यरित्या तपासल्या जाऊ शकतो, पण डोळ्यात आणखीन काही आहे का, डोळ्यांच्या बॅलन्समध्ये काही प्रॉब्लेम आहे का, डोळ्याच्या आत रेटिनावर काही प्रॉब्लेम आहे का,
हे नेत्ररोग तज्ज्ञच सांगू शकतात, बरोबर, हे बरोबर. ऑप्टिकलवाले सांगू नाही शकत. तसंच मला हे पण सांगायचं की लहान मुलांच्या मध्ये दृष्टी तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घालून बाहुली मोठी करून तो नंबर तपासणं हे गोल्ड स्टँडर्ड आहे, जे की कुठल्याही चष्म्याच्या दुकानात केलं जात नाही. बरोबर. त्यासाठी डॉक्टरकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे केमिस्टकडनं औषधं आणण्या इतकंच ऑप्टिशियनकडनं डोळे तपासून घेणं अगदी. चुकीचं आहे असं म्हणता येईल. आपण आणखीन एक फोन घेणार आहोत. अरुण यादव यांचा पुणे इथून फोन आलाय. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. हम्म. तर त्याला सेरेब्रल पाल्सी आहे. बर. तर त्याच्या डोळ्यात तिरळेपणा आहे. तर याच्यावर काय उपचार आहे, होऊ शकतो का? नक्कीच नक्कीच. त्यांच्या मुलाला सेरेब्रल पाल्सी आहे आणि तिरळेपणा आहे, तर मग ह्याच्यासाठी काही उपचार आहे का? बिलकुल उपचार आहे, पण आधी हे कळलं पाहिजे की सेरेब्रल पाल्सी किती डिग्रीमध्ये आहे, म्हणजे किती प्रमाण आहे त्याचं. तर त्या मुलाची पूर्ण तपासणी बाय पिडियाट्रिशियन फार आवश्यक आहे डोळ्यांबद्दल काही करण्याच्या आधी. कारण 5 वर्षाच्या मुलामध्ये जर तिरळेपणा दुरुस्त करायचा आहे ते होऊ शकतो, असं प्रॉब्लेम नाही आहे, पण पूर्ण तपासणीनंतर. कारण भूल देणाऱ्या डॉक्टरला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो ऑपरेशनच्या वेळी. तर सगळ्यांची सल्ला घेऊन ऑपरेशन होऊ शकतो. वी हॅव टू फर्स्ट एक्झामिन इन डिटेल. अच्छा, ओके. म्हणजे पहिल्यांदा डॉक्टरांकडनं त्याची तपासणी होऊन नंतर मग म्हणजे टीम ऑफ डॉक्टर्स Team of याच्यावरती doctors काम will be करेल. involved. एकाच डॉक्टरांकडनं हे हँडल केलं Exactly, जाणार नाही. exactly. बरोबर. आणि सेरिब्रल पाल्सीमध्ये दृष्टीदोषाचंही प्रमाण फार जास्ती असतं आणि जवळजवळ 70 ते 80% मुलांमध्ये तिरळेपणा असतो. आणि त्यांच्या मेंदू सेरिब्रल पाल्सी बरोबर जर कधी मेंटल रिटार्डेशन असेल तर पुढे डोळ्याचा समन्वय येण्यासही त्रास असू शकतो. तर ते आणखीन कठीण होऊन जाते ट्रीटमेंट तिरळेपणा. म्हणजे व्हॉट शी मीन्स इज की इट नीड्स अ इंटिग्रेटेड अप्रोच फॉर द सगळ्यांनी ट्रीटमेंट. एकत्र मिळून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली कारण नंतर पाहिजे. ही शस्त्रक्रिया तर इज ओनली अ स्टेप इन द ट्रीटमेंट, पण त्या पोराची डेव्हलपमेंट, डोळ्याची डेव्हलपमेंट कशी करायची नंतर, हे अत्यंत हे महत्वाचं अत्यंत आहे. महत्त्वाचं बरोबर. आहे. तसेच सेरेब्रल पाल्सीमध्ये शरीरातल्या सर्व स्नायूंवरचं कंट्रोल कमी झालेलं असतं, तसंच ते डोळ्यांच्या स्नायूवरचं पण असतं. त्यामुळे रिझल्टसुद्धा आपल्याला गायडेड मिळू शकतो. बरोबर बरोबर. डॉक्टर मेघा, मला तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारायचा की तान्ह्या मुलांमध्ये जो मोतीबिंदू आढळतो, ते तुम्ही मगाशी म्हणलात की जन्मजात सुद्धा मोतीबिंदू कधी कधी असू शकतो, तर ह्याच्यावरती काय प्रकारचे उपचार केले जातात आणि जन्मल्या बाळावरती कुठली टेस्ट केली जाऊ शकते का निदान करण्यासाठी की त्याला मोतीबिंदू आहे का नाही? लहान मुलाच्या मोतीबिंदूचं उपचार हे एक टीम एफर्ट असतं असं सांगायला लागेल, की ज्याच्यामध्ये ऑपरेशन करणारं सर्जन, लहान मुलांचे डॉक्टर, भूलतज्ञ आणि पालक या सगळ्यांचा सहभाग फार आवश्यक आहे. कारण ही मोठ्यांसारखी शस्त्रक्रिया नाही आहे की आत्ता शस्त्रक्रिया झाली आणि लगेचच तुम्हाला दिसायला लागते आणि लगेचच तुम्ही घरी जाऊ शकताय. ह्याच्या आधी बऱ्याचशा तपासण्या करून डिसिजन घ्यायला लागतो. साधारणपणे असं बघायला लागतं की मोतीबिंदू फक्त एका डोळ्यामध्ये आहे का तो दोन्ही डोळ्यांमध्ये आहे, त्याच्यामध्ये काही अनुवंशिकतेचे आजार आहेत का, शिवाय त्या लहान मुलाला दुसरे अजून काही शरीरातले आजार आहेत का, आणि ॲज सून ॲज म्हणजे जितक्या लवकरात लवकर तो भुलेसाठी तयार असू शकतं बाळ, तेवढ्या लवकर म्हणजे आपल्याला अर्लिएस्ट 4 weeks ऑफ लाईफ त्याच्या डोळ्यांवरती शस्त्रक्रिया करता येते. पण त्यापूर्वी डोळ्याची पूर्ण तपासणी, म्हणजे डोळ्यांमध्ये तिरळेपणा आहे का, डोळा अस्थिर आहे का, मोतीबिंदूची पोझिशन व्यवस्थित आहे का, हे सगळं बघायला लागतं. कारण ही शस्त्रक्रिया म्हणजे खूप कॉम्प्लेक्स असते आणि चॅलेंजिंग असते. कारण लहान मुलाचा डोळा हा वाढ होत असणारा डोळा असतो, त्यामुळं त्याच्यामध्ये जे भिंग घालायचं आहे त्याची एक्झॅक्ट पॉवर काढणं, त्याचं सगळे मेजरमेंट घेणं हे खूप जिकिरीचं काम असतं. त्याच्यासाठी विशेष उपचार आणि विशेष उपकरणं लागतात. आणि ऑपरेशन झाल्यानंतर फक्त लेन्स घातल्या एवढ्यावरच थांबता येत नाही, तर त्याला पुढे सुद्धा वारंवार चष्म्यासाठी आणि इतर ह्याच्यासाठी बघत राहायला लागतं. बरोबर. आणि जन्मल्या बाळाचं टेस्ट कशी करू शकतोय, तर अगदी सोपा उपचार आहे त्यासाठी. ऑप्थॅल्मोस्कोप हे जे इन्स्ट्रुमेंट प्रत्येक डोळ्याच्या डॉक्टरांकडे असतं, त्याच्या रिफ्लेक्स नुसता बघितला लहान जन्मलेल्या बाळाच्या डोळ्यामध्ये, तर त्याच्यावरून सुद्धा अंदाज येऊ शकतो की जन्मजात मोतीबिंदू आहे किंवा नाही. अच्छा,
डॉक्टर शुभांगी, मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या संपूर्ण प्रोसेसनंतर, शस्त्रक्रियेनंतर बाळाची काय काळजी घ्यावी लागते आणि पुढे आणखी काय उपचार त्याच्यावरती करावे लागतात? आता जसं हे वय असं असतं की त्याची नजर अतिशय जलद गतीने वाढत असते आणि त्यात मोतीबिंदू एक ऑब्स्ट्रक्शन आहे. तर ते नुसतं ऑब्स्ट्रक्शन काढल्याबरोबर त्याची नजर वाढेल असं होत नाही. तर मग त्याला चष्मा द्यावा लागतो. चांगल्या डोळ्याला पट्टी बांधायचा उपाय आपल्याला करावा लागू शकतो. चष्मे वारंवार बदलावे लागू शकतात. जसं जसं वय वाढतं, डोळ्याचे आकारमान वाढतं तसं. आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन्ही डोळ्यांचा समन्वय साधायचे एक्सरसाइजेस आपल्याला करावे लागू शकतात. हे सगळं आणि प्लस शस्त्रक्रियेमुळे काही जे कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात त्याच्यावर पण नजर ठेवावी लागू शकते. बरोबर, नक्कीच. डॉक्टर सुनैना, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खरं तर खेळताना हल्ली खूप कमी दिसतात मुलं आपल्याला बाहेर खेळताना. त्याच्यामुळे खेळताना इजा झाली असं खूप कमी वेळेला होतं. पण शाळेत जिने चढताना, जिने उतरताना किंवा अगदी मुलं कधी गेलीच बागेत तर जंगल जिमवर खेळताना जर मुलांना इजा झाली तर मग काय प्रकारचे डोळ्यांचे विकार त्यांच्यामध्ये येऊ शकतात? हे याच्यावर निर्भर असते की कुठल्या प्रकारची इंजुरी आहे. म्हणजे एक ब्लंट इंजुरी आम्ही म्हणतो, जसं क्रिकेट बॉलनी झाली आहे, तर ज्याच्यामध्ये जे कव्हरिंग्ज आहे डोळ्याची ते फाटलेले जात नाही, ते इंटॅक्ट राहतात, पण तरी ट्रॉमा होतो आतमध्ये, कारण खूप जोराने व्हेलॉसिटीनी लागते बॉल आणि आतलं सगळं स्ट्रक्चर्स हल्ले जातात. सो दिस इज ब्लंट ट्रॉमा. मग तुम्हाला पेनिट्रेटिंग इंजुरी होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तीरकमन, ते खूप कॉमन असते स्पेशली दसऱ्याच्या वेळी. मग त्याच्यामध्ये पेनिट्रेटिंग इंजुरी म्हणजे ते कव्हरिंग फाटले जातात. आणि फायर क्रॅकर इंजुरी असतो, दिवाळीमध्ये खूप कॉमन असते. पोरं टीन कॅनमध्ये फायर क्रॅकर्स ठेवून त्यांना उडवतात आणि तो कॅनच जाऊन लागतो त्यांच्या डोळ्यावर. असं खूप आम्ही बघितलेलं आहे. लहान पोरांमध्ये जी मोस्ट कॉमन इंजुरी असते ते आईच्या नखानी आणि आईच्या ब्लाउजच्या हुकनी. बरोबर, अशा पद्धतीची इंजुरी होऊ शकते. जाता जाता डॉक्टर मेघा, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की या कम्प्युटर युगामध्ये लहान मुलांनी त्यांच्या डोळ्याचं संरक्षण कसं केलं पाहिजे? आणि मला वाटतं ह्याचं उत्तर लहान मुलांसाठी जास्त नसून आई वडिलांसाठी ते आहे. तर आपण त्यांना काय सांगू शकतो? कम्प्युटरचा वापर आजच्या जगात मस्ट असला तरी तो अगदी लहान मुलांना सतत असणं गरजेचं नाही आहे. आणि त्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं चांगलं असंच मी त्यांना सांगेन. बरोबर. डॉक्टर सुनैना, आपण काय सांगाल जाता जाता आपल्या प्रेक्षकांना? ह्या प्रोग्रामच्या माध्यमाने मी हे एक स्ट्रॉंग मेसेज पाठवण्याची माझी इच्छा आहे की लेझी आय खूप ट्रीटेबल आहे, पण पालक त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि बाळांना तर समजत नाही व्हॉट इज लेझी आय, हाऊ इट इज गोइंग टू अफेक्ट हिज फ्युचर, पण पालकांना समजते. तर जर जबरदस्ती ही ट्रीटमेंट करावी लागली तर प्लीज करा, कारण ट्रीटेबल आहे. बरोबर. डॉक्टर शुभांगी, तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी हेच सांगेन की शाळेत जायच्या आधी एक 2.5 ते 3 वर्षाच्या वयात पालकांनी आपल्या मुलांची डोळे तपासून घेतले तर बरेचसे एका डोळ्यात असणारा दृष्टिदोष लक्षात येईल. आणि मग नंतर असं होतं की ते कधी आर्मीच्या किंवा कुठल्या रिक्रुटमेंटसाठी जेव्हा जातात त्या वयात तो लक्षात येतो. म्हणून त्यांनी वेळेच तो तपासून घ्या. बरोबर, नक्कीच. प्रेक्षक हो, मला खात्री आहे की आजची मिळालेली माहिती ही आपल्याला नक्कीच आवडली असणार आहे आणि ती आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. आपल्याला जर डॉक्टरांना संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी त्यांचा पत्ता आणि नंबर लिहून घ्या. तो असा आहे: महाराष्ट्र ऑप्थेमॉलॉजिकल सोसायटी, दूरध्वनी क्रमांक आहे 9823039707, 9422204627 आणि तिसरा नंबर आहे 9823044902. आपल्याला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. तो असा आहे: निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. आपण आम्हाला ईमेल करू शकता hellodoctorddkmumbai@gmail.com ह्या ईमेल आय डीवर.
चला तर मग इतकी सुंदर आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी आपण तिघीही डॉक्टरांचे आभार मानूयात. डॉक्टर मेघा, डॉक्टर सुनैना आणि डॉक्टर शुभांगी, तुम्ही इथे आलात त्यासाठी आणि आम्हाला इतकी सुंदर माहिती दिलीत त्यासाठी आमच्या प्रेक्षकांकडनं आणि संपूर्ण टीमकडनं तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.